नमस्कार भावांनो बहिणींनो. आज तुमच्या ताईचं डोकं पण इचरणं नाही झालं या घरातल्या कामानं. काही द्यायचं का भैया तुला? भैयासाठी बनवलाय डाळ भात आणि आमच्यासाठी बनवली दोडक्याची चटणी आणि त्याला आलूच्या चकत्या तळल्या आणि आता पोळ्या बनवल्या. हा अरे आलू काहून का नाही इकडचे गोड येतात भैया? लय गोड येत का काय माहिती इकडचे आलू काहून असे गोड येतात. हे आलूच्या चकत्या तळल्या तर भैयाला गोड लागल्या तर भैयानं खाल्ल्या नाही या. काहून रे दादा? ते म्हणतोय गोडी. गोड वस्तू पप्पाला लय आवडती, पप्पा खातीन. तुझ्या पप्पाला लय आवडतात गोड वस्तू. आज तुमच्या ताईनं हे चिपट झालं एक. पोळ्या केल्या कारण की पोळ्या याच्यासाठी लवकर केल्या. काल त्याला गरम पोळ्या करून दिल्या तर लय बोलते. कितीक माणसं आहेत म्हणतात गरम गरम जेवण द्यायचं आणि मी इथं उलट आहे गरम दिलं तर म्हणतात मला खायला टाईम नसतोय तर मग मला लय बोलते ते. भैया का बरं तू जेवण नाही केलं? थोडंसंच जेवला. पोळी तर मी डाळ भात काहून नाही म्हणते हरसू भैयाला. पोळीला तोंड लावत नाही, खात नाही. डाळ भात थंडीचा चांगला पण नाही, मी त्याला लय सांगते. हे हरसू भैयाला भात बनवला, दोडक्याची चटणी, बेसन भाजी, हे तुमच्या दाजीसाठी ताक. म्हणजे जी इकडं सुरतला कसं आहे जेवणासोबत ताक खाते. आणि हे मायासाठी दूध. चालूच राहते मा घडी 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 चहा पिणं. आज भयानले लवकर आवरले. वरण, तिखट वरण बनवले. पोळ्या केल्या मी काल तर म्हणे तुला एखाद्या दिवशी बोलणं लागन म्हणे, तवा तिला समजून जाईल म्हणे तुझ्या मम्मीला. मला गरम गरम पोळ्या आवडत नाही, मला गरम भाजी गरम असली तर बस झाली म्हणे. कामाला जावं लागतंय म्हणे तर लवकर लवकर खाऊन जावं लागतंय तर गरम खाता येत नाही म्हणे. आता तुमच्या ताईनं दोडक्याची चटणी बनवली. म्हणजे ते सुकू लागले 4 दोडके होते तर ते बनवली. आता तर त्याच्यातली चटणी उरून जाईन. आणि मला बेसन भाजी लय आवडते, पालक बेसन येते मस्त. आता हेडो काढायचा आणि निवांत जेवायचं. हेडो टाकला म्हणजे एवढं टेन्शन नाही. पोळ्या झाल्या आणि शिळी पोळी खाणार आहे मी बेसनासोबत. सकाळी आपण घरी आहे म्हणायला पण किती कामं पुरते ते. एवढं लवकर लागलं तर मग 12 वाजे लोक सगळं होऊन जाते. प्रत्येक भाजीपाला नाही म्हणतोय भैया. आता पोळ्या केल्यात मी, सगळं झाले. आता भैयाला जेव घातला आधी, म्हणलं आपण हेडो काढून टाकून देऊ द्या मग निवांत जेवता येते. आता जेवणच करायचं. तुमचे दाजी लय उशिरा येतात, कधी 3ला, कधी 4ला, कधी 3:30. त्याच्या भरोशावर जेवायला ते म्हणते थांबा जाऊ नको. तुम्हाला बोलणं सुरू, गप्पा करणं सुरू आणि हेडो पण काढणं सुरू. गंज माणूस म्हणतंय मस्त मेकअप करून हे करून कपडे बदलून हे ते करून हेडो काढायचे निवांत, पण घरातल्या कामानं काही वेळ भेटत नाही. एक भाजी बनवायची असली टेन्शन नाही. बेसन भाजी बनवली, दोडक्याची चटणी बनवली, भैयाला डाळ भात बनवला, आलूच्या चकत्या बनवल्या, दाजीला ताक आणून ठेवलं. डबल ते म्हणे मला पैसे द्यायला येतं. मग नाक्यावर तिथं ते फुलावाली मथारी येते तिथं याटो उभा करतात, मग तिथं पैसे द्यायला गेले. तिथून आले लगेच पोळ्या बनवल्या. भैया काय खात नाही म्हणजे ते म्हणतात गरम द्या जाऊच नको मला. मग म्हणलं नकोच बाप्पा त्याला बोलणे खाऊस तर आपण, म्हणलं नको. असं केलंय. मग आता जर चहा घेतला 12 वाजले, आता चहा जर घेतला तर जेव वाटणार नाही. मस्त मुळे घेऊन आली मी मला जेवणासोबत. मला लय मुळे आवडतात तर मग जेवणासोबत म्हणलं आता बेसन भाजी मुळे मस्त लागतात. ₹15 पाव होते. आणि पाल्या जर असल्यात मला दोडक्याची चटणी नाही आवडत म्हणा. हे असे मग आणलेत म्या मुळे तर मला लय आवडते हे मुळे. किती बारीक टाकलाय त्या बाईनं ह्यो. आधी छोटासा एवढाच खाईन मी, आता जास्त नाही खाऊ वाटत. धुवून घेते.
भैया तू हे चिक्कू खाऊन घे, दाजीनं इकडे सुरतला पाडी लागेल चिक्कू भेटतेत, लय भारी चिक्कू भेटते. तर रात्री भैयान मी इथलं उठवलं, उठ चिक्कू खायला उठले. फळं खात नाही, फळं खाणं चांगले. आता दाजी म्हणे मी पपई आणतो तुला, मला पपई लय आवडते. म्हणलं पपई आणा ग, अशी पण थंडीची गरमीची पपई खाणं चांगली. जांबा आणा तर म्हणते जांब नको, जांबाला लय भेटते ते सुरतला. केळं आणलेत ते आहे ना, एक खाल्ले म्या आणि 2 ते आहे ना खाल्ले, जास्त कोणीच खात नाही घरात. तर इथले शिलट्याचे केळं नाही आणायचे म्हणलं. चला आता तुमच्या ताईचा लय व्हिडिओ मोठा होईन. भावांनो बहिणींनो, व्हिडिओ कसे वाटते तर नक्की सांगा जा कमेंटमध्ये. आणि एक सांगा बरं भावांनो बहिणींनो, मला लोकेशन मग सगळंच म्हणते तुमच्या व्हिडिओचं येत नाही तर काहून कोणाला लोकेशन जात नाही व्हिडिओचं, मग नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.